विटनेस बॉक्स मध्ये उभं असलेल्या आरोपीने सगळं खरं बोलायचं असतं। त्यामुळे वर हात ठेवून शपथ घ्या की तुम्ही आता जे काही बोलणार आहात ते सगळं खरं बोलणार आहात, मनातलं मनापासून बोलणार आहात। मनातलं? हो, मनातलं। मी आज जे काही सांगेन ते खरं खरं सांगेन, मनातलं मनापासून। मग करूयात का सुरू? यस प्लीज। तर जज साहेब, ही केस एका फसवल्या गेलेल्या मुलीची, तिलाच न्याय मिळवून द्यायचा। ही मुलगी एक साधी सरळ मुलगी होती, तिच्या मनात वेगळं असं काहीच नव्हतं। मग हळूहळू तिच्या मनात कोणीतरी घर केलं। तुला आवडेल माझ्याशी मैत्री करायला? कसं, कधी, कशामुळे झालं हे तिचं तिला सुद्धा कळलं नाही। ही आजची केस तेच सांगणार आहे। पुढे तुम्हाला केस उलगडत जाईल, पण त्याआधी मला इंद्रजित महाडिक उर्फ इंद्रजित सर यांना काही प्रश्न विचारायचे। आणि कमोन हे सगळं काय चाललंय? राणी नाही, मी वकील राणी। तर आता कोर्टाला तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा। माय लॉर्ड, माय सेल्फ इंद्रजित जयसिंगराव महाडिक। हे नाव नीट लक्षात ठेवा जज साहेब। तर आता तुम्हाला इथे का उभं केलंय, तुमच्यावर काय आरोप आहेत हे माहिती आहे का तुम्हाला? नाही, सरप्राइजिंगली आय हॅव नो क्लू की मी इथे का उभा आहे। यात असण्यासारखं काय आहे? सॉरी 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 जज साहेब। जज साहेब, ह्यांच्यावरती काय आरोप आहेत हे मी कोर्टाला सांगते। इंद्रजित महाडिक, तुमच्यावरती हा आरोप आहे की तुम्ही एका मुलीला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपताय। तुमच्यावर हा आरोप आहे की तुम्ही तिच्यासाठी काहीही करायला तयार होता। तुमच्यावरती हा आरोप आहे की तुम्ही एवढं शिक्षण घेऊन सुद्धा तिच्यासाठी घरातली छोट्यातली छोटी कामं करायला तयार होता। तुमच्यावरती हा आरोप आहे की तुम्ही सतत तिची बाजू घेता, की तिच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभी राहता। तुमच्यावरती हा आरोप आहे की तुमच्या मनात तिच्याबद्दल काहीतरी आहे, पण ते तुम्ही तिच्यापासून लपवून ठेवताय। कोण करतं कोणासाठी एवढं? एवढं एखाद्याला कोण जीव लावतं? तुम्ही का करताय हे सगळं? माय लॉर्ड, ती मुलगी कोण आहे मला कळू शकेल का? ते तुम्हाला चांगलंच माहिती। माय लॉर्ड, हे असे आरोपी आहेत की ज्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण कधीच जाणून